पण त्यामुळे त्यांच्या जीवाला लागलेली चिंता मात्र दूर होत नसे. एकदा गोविंदराव शाळेतले काम करून व शिकवणी शिकवून संध्याकाळी 7:30 वाजता परत आले. तेव्हा ते इतके थकून गेले होते की खुर्चीवर बसल्या बसल्या त्यांना मूर्छा आली. राधाबाई जवळच उभ्या होत्या. त्यांच्या लक्षात ही गोष्ट येऊन त्यांना सावरून धरले म्हणून बरे झाले, नाहीतर ते धाडकन जमिनीवरच पडले असते. आपल्यास मूर्छा आलेली राधाबाईला कळली हे वाईट झाले. त्यापासून त्यांची चिंता धुणावेल हे चटकन गोविंदरावांच्या लक्षात आले आणि ते वेळ मारून नेण्याकरता आणि राधाबाईंच्या मनाला धीर देण्याकरता म्हणाले, "छे बुवा, आज कोण मनस्वी गरमी होत आहे. या गरमीमुळे डोळ्यापुढे चक्कर सुद्धा यायला लागली. खिडक्या उघडून मला एक पंखा तरी आणून द्या. वारा घेतल्याने अंमळ बरे वाटेल." या बोलण्याचा रोख राधाबाईंच्या लक्षात आला नाही असे नाही. त्या म्हणाल्या, "मी पंखा देते आणून पाहिजे तर, पण आज काही एवढी गरमी होत नाही." आपण काही म्हणायचं, पण ही सगळी अशक्तता दिसते आहे. जीवापलीकडे मेहनत झाल्यामुळे असं होत आहे. यापेक्षा शिकवण्या सोडून का नाही दिल्या? गोविंदराव हसून म्हणाले, "शिकवण्या सोडून देऊन कसे चालेल? आपला पगार कुठे आपल्या खर्चाला पुरतो आहे? तू पाहतेस की 2 शिकवण्या आहेत म्हणून ह्या महिन्याची त्या महिन्याला गाठ तरी पडते आहे." राधाबाईला म्हणजे ही गोष्ट ठाऊक नव्हती असे नाही. पगार सगळा त्यांच्याच स्वाधीन केला जात असे आणि त्याच आपल्या हाताने सारा खर्च करीत असत. पण गोविंदरावांच्या प्रकृतीला जपणे हे आपले मुख्य कर्तव्य त्या समजत होत्या. त्यामुळे गोविंदरावांच्या जीवाला इतके कष्ट देऊन थाटाने राहण्यापेक्षा निरर्थक खर्च अजिबात बंद करून आणि काही मोलाचे काम स्वतः आपणच घरी करून खर्चाचे मान कमी करावे, म्हणजे अर्थात तितकी गोविंदरावांची मेहनत कमी होईल असा विचार करून त्या म्हणाल्या, "घरातला खर्च कमी केला तर नाही का चालणार? मुलांना सांभाळायला नोकर, स्वयंपाकीण बाई, धोतर धुणारा ब्राह्मण आणि दळण हा सगळा खर्च कमी करता येण्यासारखा आहे. पाहिजेत कशाला इतकी माणसं? मी एकटी ही सगळी कामं करीन. तसंच हे एवढं मोठं 7 रुपये भाड्याचं घर कशाला पाहिजे? कुठं 2-3 रुपये भाड्याचं घर पाहिलं असतं." पत्नीचे हे उत्तेजन देणारे भाषण ऐकून गोविंदरावांना किती समाधान वाटले असेल ते ज्यांना राधाबाईसारखी सुशील आणि प्रेमळ पत्नी सुदैवाने मिळाली असेल त्यांनाच योग्य रीतीने कळून येईल. राधाबाईच्या भाषणाने गोविंदरावांना बरीच हुशारी वाटू लागली. राधाबाई खर्च कमी करण्यास आणि स्वतः मेहनत करण्यास तयार झाल्या, पण गोविंदराव थोडेच ती गोष्ट करण्यास कबूल होते. त्यांनी नुसती मान हलवून "छे छे, परमेश्वर असा दिवस आणणार नाही" असे शब्दांनी न उच्चारिता मानेने सुचवले आणि दुसऱ्या काही उद्योगास लागून तो अप्रिय असा भाषणाचा ओघच फिरवला. गोविंदरावांनी भाषणाचा ओघ फिरवून ती वेळ मारून नेली खरी, पण ती गोष्ट काही केल्या त्यांच्या मनातून जाईना. आपण दिवसेंदिवस असे क्षीण होत चाललो आणि समजा एखादी दिवशी आपल्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर आपल्या मागे आपल्या पत्नीने आणि मुलाबाळांनी कोणाच्या तोंडाकडे पाहावे हा विचार त्यांच्या डोक्यात सारखा घोळू लागला. या विचाराने त्यांचा सगळ्या रात्री डोळ्याशी डोळा लागू दिला नाही. समुद्रात भरतीचे वेळी लाटा जशा एकामागून एक येऊन ताड ताड किनाऱ्यावर आदळतात तसे विचारामागून विचार येऊन गोविंदरावांच्या मेंदूवर आपटत आणि त्यांना खडबडून जागे करीत. या सर्व विचारांचे सार हे होते की आपण आपल्या बायकोची आणि मुलाबाळांच्या निर्वाहाची काही तरतूद न लावता मरण पावलो तर ईश्वराचे घरी केवढे गुन्हेगार होऊ, आणि तशी काही तजवीज लावली नाही तर आपल्याला मरण तरी शांततेने कसे येईल. गोविंदरावाला आपल्या पत्नीच्या सहवासाने एक गोष्टीची चांगली सवय झाली होती आणि ती गोष्ट म्हणजे संकटाला न भिता त्यांच्याशी झगडणे ही होय. कित्येक माणसे अशी असतात की त्यांना यक्कश्चित क्षुल्लक अडचण येऊन पडल्याबरोबर असे वाटू लागते की जणू काय आपल्यावर आकाशच कोसळून पडले आहे आणि यातून निभावणे अत्यंत मुश्किल आहे. कितीही संकटे आली तरी घाबरून न जाता त्या संकटातून पार पडण्याचा मार्ग शोधून काढायचा असा राधाबाईंचा स्वभाव असे आणि तोच कित्ता गोविंदरावांनी उचलला होता. बराच विचार करून पाहता या अडचणीतून बाहेर निघण्याचा त्यांना एक मार्ग दिसला आणि तो आपल्या आयुष्याचा विमा उतरणे हा होय. गोविंदरावांजवळ वडिलोपार्जित जिंदगी काही एक नव्हती हे वर सांगितलेच आहे आणि त्यांची स्वतःची मिळकतही त्यांच्या चालू खर्चास पुरून शिल्लक उरण्याइतकी नव्हती. मग नवीन मालमत्ता कुठून विकत घेणार? आताशी कुठे थोडेसे पैसे मागे पडू लागले होते, पण हा क्रम वर्षानुवर्ष चालला असता तरी बायको आणि 4 लेकरे यांच्या निर्वाहाला पुरेल एवढ्या उत्पन्नाची वतनवाडी त्या पैशाने खरेदी करवली नसती. 4च माणसे म्हटली तरी त्यांच्या पोटाला कमीत कमी 15-20 रुपये महिना लागले असते
आज इतके व्याज दरमहा मिळण्याला कमीत कमी 5,000 रुपयांची पुंजी पाहिजे होती. एवढी शिल्लक जमेपर्यंत आपण जगू ही आशा गोविंदरावांना आता मुळीच उरली नव्हती. तेव्हा आता बायको मुलांची तरतूद करण्याचा एकच मार्ग आयुष्याचा विमा उतरणे हा उरला होता. अशा स्थितीत हा मार्ग कोणासही सुचला असता. गोविंदरावाला तो सुचला. पण करतात काय? विम्याबद्दल रक्कम फार भरावी लागेल आणि तेवढी तरी आपल्या पगारातून दरमहा देता येईल की नाही कोण जाणे, अशा चिंतेत ते पडले होते. कोणतीही गोष्ट बायकोपासून लपून ठेवायची खोड पुष्कळांना असते आणि बायका अज्ञानी व अविचारी असल्या म्हणजे तसे करणे पुष्कळ वेळा योग्यही असते. पण गोविंदरावांची गोष्ट निराळी होती. ते राधाबाईपासून कोणतीही गोष्ट लपवीत नसत आणि राधाबाई ही काही इतर बायकांसारख्या अगदी अज्ञान अविचारी नव्हत्या. यामुळे त्यांच्यापासून कोणतीही गोष्ट लपवण्याचे गोविंदरावांना यत्किंचित कारण नव्हते. उलट प्रत्येक गोष्टीत राधाबाई सल्ला मसलत देत ती फार पोक्तपणाची आणि दूरवर विचार करून दिलेली असे. कार्येषु मंत्री असे उत्तम गृहिणींचे लक्षण सांगितले आहे. राधाबाईला तर हे लक्षण पूर्णपणे लागू पडत असे. मग गोविंदरावांनी तरी त्यांच्यापासून एखादी गोष्ट का लपवावी? सकाळी उठून प्रातर्विधी वगैरे आटोपल्यावर राधाबाई नित्यनेमाप्रमाणे दुधाची वाटी घेऊन गोविंदरावांच्या टेबलाजवळ आल्या. तेव्हा गोविंदराव म्हणाले, काल सगळ्या रात्रीत माझा डोळ्याशी डोळा कसा तो लागला नाही. विचारांनी डोके कसे भणभणून गेले होते. राधाबाईंनी लढीवाळपणाने विचारले, कसले विचार चालले होते? आता प्रकृती बरी होईपर्यंत विचारांना 4 दिवस रजा दिली तर नाही का चालायचं? एरवी आपले रात्रंदिवस विचार आहेतच, पण 4 दिवस तरी विश्रांती घ्यायची. असे कशाचे एवढे विचार चालले होते? मला सांगण्यासारखं आहेत का? गोविंदराव म्हणाले, तुला सांगण्यासारखे नाहीत असे माझे कोणते विचार आहेत? तुला सांगण्यासारखे काय, पण तुझ्याच बद्दलचे ते विचार आहेत. आपण उगाच काहीतरी चिंता करत बसून जीवाला त्रास मात्र करून घ्यायचा. मी चिंता करीत बसलो होतो असे नाही, पण ती चिंता दूर करण्याच्या मार्गाचे चिंतन करीत होतो एवढे मात्र खरे. आणि अखेर तो मार्ग मला सापडलाही आहे. तो तुला केव्हा कळवीन असे मला झाले आहे. आता या कामात तुझा विचार माझ्यासारखाच पडतो की निराळा पडतो ते पाहू. माझ्या वेडीचा कसला विचारण काय, पण आपण सगळ्या रात्रभर जागून एवढा काय विचार केला आहे तो तरी एकदा कळेल म्हणजे बरे. आहे अगदी क्षुल्लक गोष्ट असे म्हटले म्हणजे यापूर्वी कधीच ती मला सुचायला हवी होती. आतापर्यंत ती कशी सुचली नाही याचेच मला नवल वाटते. काल संध्याकाळी माझी तब्येत एकाएकी बिघडली आणि तेव्हापासून मला वाटायला लागले की देहाचा भरोसा नाही असे साधू संत म्हणत आले आहेत ते काही खोटे नाही. तेव्हा प्रत्येकाने आपल्या मागे आपल्या मुला माणसांची तरतूद लावून ठेवायला पाहिजे. आतापर्यंत मी अशी तरतूद काय लावून ठेवली आहे म्हणून विचार करू लागलो तर काहीच दिसेना. शेवटी मनाचा निश्चय केला आणि आज अगोदर जाऊन स्वतःच्या आयुष्याचा विमा उतरण्याचा मी विचार केला आहे. आयुष्याचा विमा हे शब्द इतर बायकांच्या कानाला कितीतरी अशुभ वाटले असते, पण राधाबाई शिकल्या सवरलेल्या आणि विचारी असल्यामुळे त्यांच्या कानाला ते शब्द तितके अशुभ लागले नाहीत. तथापि अर्धवट शिकलेल्या बायकांच्या काय किंवा पुरुषांच्या काय मनावरचे पूर्वसंस्कार अजिबात पुसले जातात असे थोडेच आहे. आयुष्याचा विमा हे शब्द गोविंदरावांनी उच्चारल्याबरोबर राधाबाईंच्या डोळ्यासमोर लागलीच एक चमत्कारिक हिडीस असे चित्र दिसायला लागले आणि त्या धीराच्या असूनही ते काल्पनिक चित्र पाहून त्या थोड्याशा घाबरल्या आणि ही त्यांची अवस्था पाहून गोविंदराव हसून म्हणतात, मी समजत होतो की इतर बायकांपेक्षा तू जास्त समजूतदार असशील आणि पुष्कळ वेळा तू मला शहाणपणाची सल्लामसलत देऊन माझ्या समजुतीला बळकटीही आणली आहेस, पण या बाबतीत तुझी वेडी समजूत मात्र अद्याप कायम आहे. कित्येक लोक असे भित्रे असतात की व्यवस्थापत्र करणे किंवा आयुष्याचा विमा उतरणे या 2 गोष्टींची नुसती कल्पना सुद्धा त्यांना दुस्सह होते. तुम्ही विमा उतरलेला असो की नसो, ज्यावेळेस परमेश्वराच्या घरचे बोलावणे यायचे त्यावेळेस ते येईल. मग अशा गोष्टीची चर्चा करण्यास भीती का वाटावी? मी आयुष्याचा विमा उतरला म्हणून ठरलेल्या वेळेच्या अगोदर का मला कुणी यावर राधाबाई किंचित स्वस्थ होऊन म्हणाल्या, बँकेत पैसा टाकू असं आपण पुष्कळ वेळा म्हणतो, पण तसं जमतं आहे कुठं करायला? बँकेत ठेवायचे पैसे सगळे संसारालाच लागतात. विमा कंपनीचं देणं म्हटलं म्हणजे 1000 अडचणी सोसून ते वेळेवर दिलंच पाहिजे आणि अशी निकड लागल्याखेरीज
2 पैसे गाठी राहायचे नाहीत ही गोष्ट काही खोटी नाही. याप्रमाणे राधाबाईची समजूत घातल्यावर गोविंदरावांचा 3,000चा आयुष्याचा विमा उतरण्याचे ठरले. त्यांनी लागलीच एका स्नेहाकडून ओरिएंटल कंपनीचे विम्याचे कोष्टकाचे पुस्तक मागवून त्यात प्रीमियमचे दर पाहिले. वर्षाचे काठी 110 रुपये आणि 9 पै द्यावे लागतील असे पाहून त्यासाठी दरमहा काटकसर करून 10 रुपये खर्च कमी करावयाचा असा त्या नवरा बायकोचा निश्चय होऊन कोणकोणत्या बाबींना फाटा द्यावयाचा तेही लागलीच ठरले व आता मुळीच विलंब करावयाचा नाही, उद्याच अर्ज पाठवायचा असे ठरल्यावर ती उभयता आपापल्या नित्यक्रमास लागली. गोविंदराव दुसरे दिवशी नित्याप्रमाणे शाळेतील काम आटोपून सुटी झाल्याबरोबर घरी न येता तसेच लष्करात परभारे ओरिएंटल कंपनीच्या ऑफिसात गेले. तो दिवस शनिवारचा असल्यामुळे शाळेला दुपारी 2 वाजता सुट्टी झाली होती आणि ऑफिसात जाऊन चौकशी करण्यास व डॉक्टरकडून परीक्षा वगैरे करून घेण्यास वेळ होता. ओरिएंटल कंपनीचे ऑफिस लष्करात मेन स्ट्रीटमध्ये होते. या कंपनीचा एजंट एक पारशी गृहस्थ होता. तो फार सुस्वभावाचा असून मराठी चांगले शुद्ध बोलत असे. गोविंदरावाला पाहताच त्याने त्यांचा आदर सत्कार करून त्यांना बसावयास खुर्ची दिली व काय काम आहे म्हणून विचारले. गोविंदरावांनी आपला हेतू कळवून आपले वय व किती रकमेचा विमा उतरवायचा व किती वर्ष पैसे भरावयाचे ते सगळे सांगितले. त्या पारशी गृहस्थाने एक छापील कागद गोविंदरावांचे हाती दिला व हा एवढा तक्ता भरून द्या म्हणून सांगितले. त्यात एक कलम असे होते की माझे वय अमुक अमुक आहे आणि ते खरे आहे अशी माझ्या पत्रिकेवरून आणि अन्य दस्तऐवजावरून मी खात्री करून देईन. ते कलम वाचून गोविंदराव म्हणाले, अशी प्रतिज्ञा लिहून घेण्यात काय अर्थ आहे? मी सांगतो ते वय खरं आहे एवढे म्हटले तर पुरे नाही का होणार? तो पारशी गृहस्थ म्हणाला, आपल्यासारखे सद्गृहस्थ खरे वय असेल तेच सांगतील यात शंका नाही, पण आमच्याकडे विमा उतरण्यास येणारे सगळे सज्जन असतात असे नाही. प्रीमियम कमी लागावा म्हणून कित्येक जण वयातली 10-10 वर्षे सुद्धा चोरतात असे अनुभवांती आम्हाला कळून आले आहे. तेव्हापासून कंपनीला ही शर्त निरुपायास्तव घालावी लागली. पत्रिका किंवा दुसरा काही दस्तऐवज नसला तर वयाबद्दल दोघा प्रतिष्ठित गृहस्थांनी खात्री करून दिली तरी चालेल. वयाबद्दल तुमची खात्री करून दिली म्हणजे झाले ना? गोविंदरावांनी त्या एजंटास विचारले. तो पारशी गृहस्थ म्हणाला, नाही, तेवढ्याने काम भागत नाही, डॉक्टरचे सर्टिफिकेटही लागते. गोविंदराव म्हणाले, सर्टिफिकेट सहज मिळू शकेल. आमचे भट डॉक्टर आज 10 वर्ष मला चांगल्या प्रकारे ओळखतात. गरज लागल्यास मी त्यांचेच औषध घेतो, परंतु मला औषधाची विशेषशी गरजही लागत नाही. नाही म्हणायला मध्ये 1-2दा खोकला झाला होता तेव्हा काय ते औषध घेतले होते. आपण काही दिसण्यात मजबूत दिसत नाही. आपल्या सरळ स्वभावास अनुसरून गोविंदराव म्हणाले, मी जन्मापासूनच असा आहे आणि अलीकडे मेहनत जरा जास्त पडल्यामुळे क्षीणता आलेली आहे. ही क्षीणता वाटू लागल्यापासूनच आयुष्याचा विमा उतरण्याचा हा विचार माझ्या डोक्यात आला. 80 वर्षाचा होईपर्यंत चांगला धट्टाकट्टा राहण्याची खात्री असती तर विमा उतरून काय करायचे होते? त्यावर तो पारशी एजंट हसून म्हणाला, नुसत्या दिसण्यावर जाऊ नका. कधी कधी अगदी नाजूक आणि अशक्त दिसणारे लोकच सर्वात अधिक जगतात. असो, पण तो आपला विषय नाही. ते पाहण्याचे काम सर्जन साहेबांचे आहे. तुम्ही एवढा हा तक्ता भरून द्या म्हणजे आपण आत्ता सर्जन साहेबांकडे जाऊन तुमची परीक्षा करू. गोविंदरावांनी लागलीच तक्ता भरून दिला आणि खिशातून आपली पत्रिका काढून तीही त्या एजंटच्या स्वाधीन केली. त्या पारशी गृहस्थाने ते दोन्ही कागद आपल्या ऑफिसातील पेटीत व्यवस्थित ठेवल्यावर गोविंदरावाला तो सिव्हिल सर्जनच्या बंगल्यावर घेऊन गेला. सर्जन साहेब दिसण्यात ठेंगणे, गोरे आणि शांत स्वभावाचे दिसत असून ते एरवी मितभाषी असत, पण रोग्यांना मात्र प्रश्न विचारून विचारून प्रत्येक गोष्टीची बारीक चौकशी करण्यात त्याला बेदम करून सोडीत. गोविंदरावाला या गोष्टीचा चांगलाच अनुभव आला. आजपर्यंत त्यांना कोणकोणते रोग झाले, कोणकोणते झाले नाहीत, त्यांना कसल्या कसल्या सवयी मागे होत्या व आता आहेत, त्यांचे वाडवडील कोणकोणत्या वयात मेले, त्यांना कसल्या कसल्या प्रकारच्या सवयी होत्या वगैरे शेकडो बारीक सारीक गोष्टी सर्जन साहेबांनी विचारून गोविंदरावांना पुरेपुरे केले आणि शेवटी विचारले, तुम्हाला आपण अगदी निरोगी आणि बळकट आहो असे वाटते काय? गोविंदरावांनी उत्तर केले, उन्हाळ्यात फार गळाल्यासारखे वाटते, एरवी तब्येत बरी असते. भोगबीक चांगली लागते? पूर्वी साधारण लागे, पण अलीकडे नाही लागत चांगली.
श्वासोच्छवास बरोबर चालतो? केव्हा केव्हा अडचण पडते? खोकला येतो? नेहमीच येतो असे नाही, पण रात्री मात्र जास्त येतो. दिवसाच्या दगदगीमुळे रात्री जास्त वाढत असेल कदाचित. कपडे काढून छाती दाखवा पाहू. कोटाच्या व जॅकेटाच्या गुंड्या तेवढ्या काढा म्हणजे पुरे. गोविंदरावांनी तसे केल्यावर डॉक्टर साहेबांनी प्रथम बोटांनी ठोकून त्यांच्या छातीचा आवाज ऐकला, पण तो नीटसा ऐकू येईना. म्हणून समोरच्या टेबलावरून एक नळी उचलून घेऊन तिचे एक टोक गोविंदरावांच्या छातीवर टेकले व दुसऱ्या टोकाशी आपला कान लावला आणि ती नळी वरचेवर उचलून निरनिराळ्या ठिकाणी लावून एकंदर सगळ्या छातीची परीक्षा केली. मध्येच एक दोनदा गोविंदरावाला खोकण्यास सांगितले. याप्रमाणे परीक्षा केल्यावर पुन्हा गुंडा लावण्यास सांगून डॉक्टर साहेब खुर्चीवर बसले आणि गोविंदरावाला म्हणाले, तुम्ही फ्लॅनेलची बंडी नाही का घालत? हिवाळ्यात घालीत असे, पण आता गरमीचे दिवस असल्यामुळे घालीत नाही. हे गोविंदरावांचे उत्तर ऐकून डॉक्टर साहेब किंचित रागावल्यासारखे दिसले. तथापि हसत हसत म्हणाले, तुमच्यासारख्या शहाण्या व शिकलेल्या लोकांनी असा वेडेपणा करावा हे मोठं आश्चर्य आहे. एवढे तारतम्य तुम्हा लोकांना जरूर पाहिजे. माझ्याकडे येणाऱ्या बहुतेक लोकांना मी असेच तुमच्यासारखे उत्तर देताना ऐकतो. उन्हाळ्यात तर फ्लॅनेलची विशेषच जरूर, आणि याच दिवसात लोक ती बंडी टाकून देतात. या मूर्खपणाला काय म्हणावे? गोविंदरावाला डॉक्टर साहेबांचे हे स्पष्ट पण अंमळ कठोर भाषण ऐकून ती बंडी टाकून देण्यात आपण चूक केली असे वाटू लागले आणि ते म्हणाले, मी आता घरी गेल्याबरोबर ती पुन्हा घालू लागेन, पण सध्या मी आपले सर्टिफिकेट घेण्यासाठी आलो आहे. तेवढे कृपा करून द्या. डॉक्टर साहेबांनी मानेनेच नकार दिला. गोविंदरावांची यावेळी काही चमत्कारिक स्थिती झाली. हा डॉक्टर मोठा विक्षिप्तच आहे असे त्यांना वाटले. सर्टिफिकेट न देण्याचे कारण त्यांनी विचारले तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले, का म्हणजे? विमा उतरण्यासारखी तुमची प्रकृती मला दिसत नाही म्हणून. हे ऐकून गोविंदराव घाबरले. त्यांची छाती धडधडू लागली. नाडीचे ठोके जलद पडू लागले. त्यांनी चिंतायुक्त मुद्रेने विचारले, म्हणजे? डॉक्टर साहेबांनी अंमळ त्रासून म्हटले, म्हणजे असे की तुमच्या आयुष्याचा विमा उतरण्यात कंपनीला धोका येईल. यावर गोविंदरावांनी पुन्हा विचारले, म्हणजे मला झाले तरी काय? डॉक्टर साहेबांनी गोविंदरावांच्या तोंडाकडे टक लावून अर्धा मिनिटपर्यंत पाहिले आणि म्हटले, असा प्रश्न मला पुष्कळ रोगी विचारतात, पण खरे कारण सांगायला गेलो म्हणजे मात्र त्यांना ते रुचत नाही. माझी गोष्ट तशी नाही. मेहरबानी करून जे काय खरे असेल ते आपण सांगा. खरी हकीकत सांगितल्याबद्दल मी आपले फार फार आभार मानीन. डॉक्टर म्हणाले, खरे सांगू, तुमची फुफ्फुसे बिघडली आहेत. हे ऐकताच गोविंदरावांच्या उरात धस्स झाले. ते म्हणाले, फार नाहीत ना? अजून औषध पाण्याने सुधारण्यासारखी आहेत ना? डॉक्टर म्हणाले, मी तुमच्या तोंड देखलं बोललो तर तुम्हाला फसवल्यासारखं होईल. तुम्हाला स्पष्ट सांगायचं म्हणजे तुमची फुफ्फुसे फारच बिघडली आहेत. हे ऐकून तर गोविंदरावांची कंबरच खचली. ते मटकन खालीच बसले. डॉक्टर साहेबांना गोविंदरावांची ही स्थिती पाहून फार वाईट वाटले. ते म्हणाले, माझे म्हणणे पुरे ऐकून तरी घ्याल की नाही? मी असे म्हणत होतो की ती फार बिघडली आहेत खरी, पण अजून उपचार केला असता दुरुस्त होण्याची उमेद आहे. ही उमेद म्हणजे विशेष बळकट आहे असे नाही. तथापि तुम्ही नीट जपून राहिला आणि औषध पाणी घेतले तर उमेद आहे एवढेच. मी कसे राहावे आणि काय करावे असे आपले म्हणणे आहे? तुम्ही शहरात ऐन मध्यवस्तीत एखाद्या मोठ्या वाड्यात अंधाऱ्या जागेत राहत असाल. होय, मध्यवस्तीत राहतो ही गोष्ट खरी आहे, पण जागा काही अंधेरी नाही. ते काही असो, तुम्हाला चांगल्या मोकळ्या आणि शुद्ध हवेत प्रथम राहायला गेले पाहिजे. तेही महिना 15 दिवसांकरता नव्हे, तर हमेशा. अशा मोकळ्या हवेत राहून काम फार थोडे अगदी बेताचे केले पाहिजे. पुण्याची हवा तर तुमच्या प्रकृतीला अगदी उपयोगाची नाही. तुम्ही जितके लवकर पुणे सोडाल तितके बरे. पण हे व्हावे कसे? मला नोकरी तर पुण्यात आहे. नोकरी किंवा प्राण ह्यापैकी तुम्हाला काय हवे ते तुम्ही पत्करा. पुण्यात राहिल्याने ह्या दोन्ही गोष्टी तुम्हास लाभतील असे मला वाटत नाही. तुम्हाला पुण्याची हवा बिलकुल मानवत नाही. तुमचा जन्म काही इथला दिसत नाही. नाही, माझा जन्म खानदेशात झाला आहे. मला पुण्याला येऊन थोडीच वर्ष झाली असतील. तरीच तुम्ही खानदेशात असता तर तुम्हाला हा रोग झाला नसता. पण आता काय त्याचे? होणार ते होऊन चुकले. आता तुम्ही कसेही करून येथून निसटण्याच्या तजवीजीस लागा. इथे राहाल तर पस्तावाल. डॉक्टर साहेबास सलाम करून गोविंदराव बाहेर आले. ते डॉक्टरच्या खोलीत गेले तेव्हाची त्यांची मुद्रा व आता ते बाहेर आले त्यावेळची त्यांची मुद्रा
यात जमीन आसमानाचे अंतर होते. त्यांना आता सगळे जग शून्य दिसू लागले. आपण मेल्यावर आपल्या मागे आपल्या बायको मुलांची काय स्थिती होईल ही चिंता आता त्यांना लागून राहिली. डॉक्टर साहेबांनी परीक्षा केल्या दिवसापासून गोविंदरावांनी हाय खाल्ली. मरणाच्या धास्तीने आणि बायको मुलांचे कसे होईल या चिंतेने त्यांचे मन खचत चालले. आता आपला अंतकाळ समीप येऊन ठेपला आहे आणि आपण या दुखण्यातून खास वाचत नाही ही कल्पना त्यांच्या डोक्यात इतकी दृढ होऊन बसली की काही डॉक्टरांनी व स्नेह्यांनी ती घालवण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न केला, पण तो सर्व व्यर्थ झाला. गोविंदराव घरी आले तो त्यांची पावले जड वाजली. त्यांच्या तोंडावरचा प्रफुल्लितपणा सगळा गेला. त्यांची सोन्यासारखी लेकरे ओटीवर खेळत होती. त्यांच्याकडे पाहून रोजच्या प्रमाणे त्यांना आनंद वाटावा, पण आज तो बिलकुल वाटला नाही. मुले खेळण्याच्या नादात होती व राधाबाई घरात काही कामात गुंतल्या होत्या. त्यामुळे गोविंदरावांच्या वृत्तीत एकाएकी झालेला हा फरक कोणाच्या नजरेस अद्यापपर्यंत पडला नव्हता. गोविंदराव आले तसेच इझी चेअरवर पडून राहिले. आपल्या सुदैवाने आपणास सुशील, सुशिक्षित आणि प्रेमळ अशी पत्नी आणि सुंदर, मृदुभाषिणी, सुस्वभावी आणि आज्ञाधारक मुले लाभली आहेत. देवाच्या दयेने आपल्यास 2 अक्षरे प्राप्त होऊन देशाच्या सेवेला लागण्याची इच्छा मनात नुकती कोठे प्रादुर्भूत होऊ लागली आहे, तो इतक्यात आपल्यास हे जग सोडून जावे लागत आहे. हे केवढे दुर्दैव. असा विचार मनात येऊन त्या विचाराच्या उकळीबरोबर परमेश्वरा तुझी मर्जी असे दुःखाचे उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडले. हे शब्द तोंडातून बाहेर निघावयाला आणि राधाबाई तेथे यावयाला एकच गाठ पडली. पतीच्या तोंडचे ते शब्द ऐकताच त्या दचकल्या आणि त्यांच्याही तोंडातून नकळत अगं बाई, आज तब्येतीला झालं आहे तरी काय असे शब्द निघाले. हे शब्द ऐकून गोविंदराव झोपेतून खडबडून जागे व्हावे तसे एकदम आपल्या विचारसृष्टीतून निघून या जड सृष्टीत आले आणि काही नाही होत, मी आपला उगीच काहीतरी असे थोडेसे घाबऱ्या पुटपुटले. ते इतक्या हलक्या आवाजाने की राधाबाई आता बऱ्याच जवळ जाऊन पोहोचल्या होत्या तरी त्यांच्या सुद्धा कानी ते शब्द गेले नाहीत. इतक्यात आई ग, भाऊकीनी मला खेळायला घेत नाही असे म्हणून गंगू आपल्या भावाचे गाऱ्हाणे घेऊन आली. तिच्या मागून गंगाधर आणि कृष्णा तिला समजावण्याकरता आले आणि तिन्ही मुले आपापल्या परी आपली हकीकत सांगून आपल्यावरचा दोष टाळण्याचा प्रयत्न करू लागली. आई म्हणजे मुलांमधली भांडणे मिटवणारे व अपराध्यास शिक्षा करणारे हायकोर्टच असते. दिलेल्या निकालावर अपील नसते. या हायकोर्टाला कधी सुट्टी नसते आणि त्याला कोर्ट फी, स्टॅम्प वगैरे काही खर्चही लागत नाही. मुलांच्या आपापसातल्या फिर्यादी रोज या कोर्टात येतात आणि फैसले होतात. या नित्यक्रमाप्रमाणे यावेळी हा खटला उपस्थित होऊन हायकोर्टाकडे निवाड्याकरता आला होता. पण राधाबाईची चित्त कुठे यावेळी स्थिर होते. त्यांनी त्रासून गंगाधराला म्हटले, नाना, काय रे असा गंगूला रडवतोस? जा इथून तिला घेऊन आणि खेळू क्षणभर. मी तुमचं म्हणणं नंतर ऐकून घेईन. राधाबाईची मुले आपापसात कितीही भांडली तरी आईच्या अगदी आज्ञेत असत. गंगाधर लागलीच म्हणाला, चला आपण आंधळी कोशिंबीर खेळूया. राधाबाईंनी गोविंदरावांची ती उदास आणि खिन्न झालेली मुद्रा पाहून आज तब्येत ठीक नाही असे लागलेच ताडले आणि म्हटले, आज फार थकवा आलेला दिसतो. म्हटलं तर 2 वाजता सुट्टीत झाली होती, त्यामुळे 2 घटका जीवाला विश्रांती मिळाली असेल. गोविंदराव पुटपुटले, ठेवली आहे विश्रांती. दुपारपासून सारखा कामात आहे, तरी दत्तोपंत डुकले यांच्या घरची शिकवणी अजून राहिलीच आहे. गोविंदरावांनी दुपारपासून कामात आहे असे मोघम म्हटले, पण आपण ज्या कामासाठी गेलो होतो, दुपारचा सगळा वेळ तिकडे घालवला, त्या कामाची खरी हकीकत आपल्या पत्नीस सांगण्याचे त्यांना धैर्य होईना. गोविंदराव राधाबाईंच्या तोंडाकडे टक लावून पाहत राहिले. इतक्यात एकाएकी काही विचार त्यांच्या मनात आला. सिव्हिल सर्जनने परीक्षा केली ती खरीच असेल कशावरून? डॉक्टर लोक काय चुकत नाहीत? चांगल्या नामांकित डॉक्टरांच्या परीक्षेत चुका झालेल्या पुष्कळ वेळा नजरेस आल्या आहेत. आपली फुफ्फुसे डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे खरोखरीच इतकी बिघडली असती तर आपल्याला कळल्या वाचून कसे राहते? पण तशी काही आपली तब्येत विशेष बिघडली नाही. मग डॉक्टर सांगतात ते खरे कशावरून? विमा कंपनीला नुकसान लागू नये म्हणून फाजील जपणाऱ्यांपैकी हे डॉक्टर असतील. झाले. या विचारांनी गोविंदरावांच्या निराश अंतःकरणाला पुन्हा थोडी टवटवी आली. त्याबरोबर सगळा रंग पालटला. ते लागली जेवावया सुटले. मुलांशी लढिवाळपणाने बोलू खेळू लागले.
गंगूचे तर त्यांनी इतके मुके घेतले की ती मुलगी अगदी बेदम झाली. थोड्या वेळापूर्वी ते जितके दुःखी कष्टी झाले होते तितके आता आनंदी व विनोदी झाले. त्यांच्या वृत्तीत हा किती विलक्षण फरक एकदम पडला पहा. पण हा रंग तरी फार वेळ टिकला काय? नाही. मध्येच एखाद्या वेळी त्यांचे मन शंकित होऊन त्यांना म्हणे, डॉक्टर चुकले असे तरी समजून तू का चालावेस? सिव्हिल सर्जनसारखे हुशार डॉक्टर चुकण्याचा संभव जास्त की त्यांचेच म्हणणे खरे ठरण्याचा संभव जास्त? या विचाराची छाया त्यांच्या मनावर पडल्यामुळे त्यांना त्या दिवशी रोजच्यासारखे जेवण सुद्धा गेले नाही. लवकर जेवून हातावर पाणी पडल्याबरोबर ते कपडे घालून घराबाहेर पडले. हे पाहून राधाबाईला वाटले की डुकल्यांच्या घरची शिकवणी राहिली ही रुखरुख मनाला लागल्यामुळे गोविंदरावांचे चित्त आज जेवणात नव्हते आणि जेवण होताच ते बाहेर पडले. तेव्हा ते तिकडेच खास गेले असावेत म्हणून त्यांनी जाताना मुद्दाम डुकल्यांकडे जायचं ना म्हणून विचारले. पण नाही, तिकडे नाही जात मी आज, दुसऱ्या काही कामाला जातो, लवकरच परत येईन असे बोलून गोविंदराव लगबगीने घराबाहेर पडले. ते थेट भट डॉक्टरांच्या घरी गेले. आनंदराव भट हे LM&S होते. ते आपल्या कामात फार हुशार असून गोविंदरावांचे लहानपणापासूनचे सोबती होते. गोविंदराव त्यांच्या घरी पोहोचले तेव्हा ते जेवायला बसले होते. इतक्यात गोविंदराव आल्याची खबर त्यांना नोकराने दिल्यावरून त्यांनी त्यांना आत बोलावले आणि बसण्यास पाट वगैरे दिला. पण गोविंदरावांनी दारातूनच सांगितले, मी बाहेर दिवाणखान्यात बसतो, तुम्ही लवकर जेवून बाहेर या. जेवण उरकून डॉक्टर साहेब बाहेर दिवाणखान्यात आले व काय काम आहे म्हणून गोविंदरावांना विचारू लागले. गोविंदराव म्हणाले, हे पहा आनंदराव, आज मला तुमचे अगदी खरे खरे मत पाहिजे आणि तेवढ्याचसाठी तर मी या निवांत वेळी तुमच्याकडे मुद्दाम आलो आहे. कशाच्या संबंधात बुवा? आनंदरावांनी जिज्ञासेने विचारले. गोविंदरावांनी सर्व हकीकत त्यांना सांगितली आणि शेवटी गोविंदराव म्हणाले, आता तुम्ही आपले खरे मत सांगा की सिव्हिल सर्जनने सांगितले ते खरे की कसे ते. माझ्याशी बिलकुल प्रतारणा करू नका. आनंदरावांना मोठा विचार येऊन पडला. सिव्हिल सर्जनच्या हुशारीविषयी फार लौकिक होता. ते फसले असतील ही गोष्ट असंभवनीय होती. अशा नामांकित डॉक्टरची परीक्षा खरी की खोटी याविषयी अगदी खरा अभिप्राय देणे आणि तोही अशा नाजूक गोष्टीत, हे काम किती कठीण. पण गोविंदरावांनी खरा अभिप्राय विचारलाच तेव्हा लक्षपूर्वक सर्व गोष्टी पाहून सांगणे भागच पडले. आनंदरावांनी मागची पुढची सगळी हकीकत विचारून घेतली आणि स्टेथोस्कोप लावून फुफ्फुसे तपासली. नंतर बऱ्याच वेळाने बोलले, आता खरे सांगू, तुम्ही खरे मानाल ना? पण मला तर वाटते की तुमच्या जीवाला आत्ताच धोका आहे असे काही नाही. गोविंदराव हसून म्हणाले, मोठेच सांगितलेत. सिव्हिल सर्जन तरी आताच धोका आहे म्हणून कुठे सांगत आहेत? माझी फुफ्फुसे चांगली शाबूत आहेत की नाही हे तुम्ही अगोदर पाहिले का? शाबूत तर नाहीतच, पण फारशी बिघडली आहेत असेही नाही. शरीर प्रकृतीला नीट जपून राहिलं तर आणखी 10-20 वर्ष तुम्हाला भीती नाही. विमा कंपनी माझा विमा उतरील काय? मला नाही वाटत उतरील असे. झाले तर मग समजून चुकला आमच्या आयुष्याचा अजमास. आनंदराव म्हणाले, छे, तुम्ही माझा अभिप्रायाचा असा विपरीत अर्थ घ्याल हे मला अगोदर कळते तर मी इतके सरळपणाने बोललो नसतो. मी पुन्हा सांगतो की तुम्ही जपून राहिला तर आणखी कित्येक वर्ष जगाल. मी हे नुसते तोंड देखले बोलत नाही तर अगदी मनापासून खरे तेच सांगतो आहे. आणि मी पुणे सोडून बाहेर कुठेतरी स्वच्छ हवेच्या ठिकाणी जाऊन राहावे असे साहेबांप्रमाणे तुमचेही मत आहे? होय आहे. याप्रमाणे भाषण झाल्यावर काही थोड्या प्रकृती संबंधाच्या व इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर 11-11:30 वाजता गोविंदराव घरी परतले. घरी येताना वाटेत आता पुढे काय करावे हा एक प्रश्न त्यांच्या डोक्यात सारखा घोळत होता. एवढा वेळ जी गोष्ट आपण आपल्या पत्नीपासून लपवून ठेवली ती आता तिला सांगण्या वाचून आणि दुसरीकडे कुठेतरी बिऱ्हाड नेल्या वाचून सोय उरली नाही असे त्यांना वाटले आणि म्हणून त्यांनी निघण्याचे पूर्वी एकंदर हकीकत पत्नीला कळवण्याचा निश्चय केला. गोविंदराव घरी गेले तेव्हा 11-11:30 झाले होते. मुलांना गाढ झोप लागली होती. घरी आल्यावर गोविंदराव इझी चेअरवर अंग टाकून बराच वेळ सचिंत पडले. हे पाहून राधाबाई म्हणाल्या, आज काय होत आहे ते मला नाही का सांगायचं? आज संध्याकाळपासून मी 3-3दा विचारलं पण 1 नाही 2 नाही. माझ्या जीवाला कशी मेली तेव्हापासून रुखरुख लागून राहिली आहे. गोविंदराव म्हणाले, माझ्या तब्येतीला काय झाले आहे ती चांगली आहे. जो काय विकार आहे तो सगळा मनाला आहे. तुला आज एक वाईट बातमी कळवायची आहे पण ती कळवायची कशी हाच विचार येऊन पडला आहे. बघूताईच्या तिकडचं काही आहे का?
राधाबाईंनी घाबऱ्या घाबऱ्या विचारले. नाही नाही, तू स्वस्थ अस. मला जे सांगायचे आहे ते माझ्या स्वतःबद्दलच आहे. म्हणजे काय ते एकदा लवकर सांगायचं कडे. गोविंदराव किंचित हसून म्हणाले. ते कळले नाही तोवरच बरे आहे. कळल्यावर तू धीर सोडशील म्हणून तर मी सांगू न सांगू करीत आहे. पण तू समजूतदार आणि विचारी आहेस. इतर बायांसारखी घाबरून जाणारी नाहीस. म्हणून तुला सांगतोच. विमा कंपनी माझ्या आयुष्याचा विमा उतरीत नाही. का? त्यांना त्यात जोखीम वाटते. ते म्हणतात तुमचा भरोसा नाही. हे ऐकताच राधाबाईच्या मनाला एकदम धक्का बसला. त्यांच्याने बोलवेना. निराशेने त्यांची कंबर अगदी मोडल्यासारखी झाली. बराच वेळ पावे तो दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे काही चमत्कारिक रीतीने पाहत बसली.